आता आपण आंघोळ वगैरे नाही केलं, आंघोळ वगैरे थोड्या वेळाने करू. आता आपला नाश्ता बनतो, आपण बघा नाश्ता वगैरे काय बनतोय. आणि हे बघा व्ह्यू वगैरे, किचन आहे यांचं. किचन अगर नाश्ते में क्या है बना रहे हो? पूरी और छोला बनेगा टमाटर का. आज नाश्त्याला पुरी आणि छोले आहेत. इथं ना सगळं होममेड भेटतं, म्हणजे असं बाहेरचं वगैरे नाही. मग ती लोक इथेच बनवणार आणि आपल्या सगळं देणं होममेडच असतं. सगळं आहे ते पण बनवतात ते, म्हणजे बोलतात ते पूर्ण त्यांच्या पद्धतीमध्ये, म्हणजे इथलं दार्जिलिंग सारखं. आणि त्यांना आपला मोमोज वगैरे दिले ना, ते पण व्हेज म्हणजे एकदम वेगळे होते. त्यांच्या गावची जे बोलतात भाजीची आम्ही शॉपिंग करतो ते मोमोजवर टाकतो, ते फळ पण एकदम वेगळंच होतं. आपल्या मुंबई साईडला भेटत पण नाही, तर ह्या साईडला भेटतो. ॲक्च्युली ती भाजी बनवतात ती लोक आणि मोमोजमध्ये यूज करतात. आणि इथली घरं बघा, स्ट्रक्चर आणि आकाश. इथे व्ह्यू बघण्यासारखं, तुम्ही इथे पावलाला ना नवीन नवीन व्ह्यू बघू शकता. म्हणजे असं बघा ना, तुम्ही कुठेही जावं इथे फिरायला, खूप सारे खूप म्हणजे खूप. दार्जिलिंग फिरायला ना कमसे कम म्हणजे खूप दिवस लागतील खूप. आणि हे बघा आपल्या लिलीसारखा डॉग इथे पण आहे, पोमेरियन. आपल्या पण घरी एक डॉग आहे लिली म्हणून, ती पण पोमेरियन आधी पाशीच असते मस्ती करत. कधीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये घरी गेलो ती पण तुम्हाला दाखवेल लिलीला. बाकी तुम्ही हे बघा सध्याचा व्ह्यू. आता आम्ही लोक चालले नाश्ता करायला, म्हणजे रेडी वगैरे झाले पूर्ण. अभी तो सारा इंग्लिश में ही पड़ जाता है. नहीं अभी हर जगह पे थोड़ा इंग्लिश पे ही ज्यादा मतलब ये हो रहा है. आता नाश्त्याला आहे पुरी, ये ले लो इसमें. हाँ ये सब और ये भाजी. आणि भाजी कोणचं आहे? हा आलू म्हणजे बटाट्याची भाजी. पण इथले बटाटे ना वेगळे असतात, आपल्यासारखे नाहीत, बटाटे वेगळे असतात. आता आम्ही लोक नाश्ता वगैरे करतो आणि तुम्हाला भेटू आणि डायरेक्ट फिरायला जातात कारमध्येच भेटू नाश्ता वगैरे करून. बाय. आता आम्ही चाललोय गाडी मध्ये. आणि आम्ही आता चाललोय म्हणजे दार्जिलिंग फिरायला. कुठे कुठे फिरतो आपण बघूया. आता बघा तो बाबू पहिला बॉल घेतला, काय क्यूट आहे. आणि डॉग्स आहेत, जर्मन शेपर्ड आहे. तर आता आम्ही दार्जिलिंगमधलं पहिला स्पॉटवर आलो आहे, गुड मॉनिस्ट्री. त्याला गुड मॉनिस्ट्री बोलतात. आणि तिथे तुम्ही गुड मॉनिस्ट्रीच्या बाहेर तुम्हाला कंबल, स्वेटर वगैरे पण भेटणार, मफलर वगैरे. हे बघा स्वेटर, मफलर. आणि ही पटरी आहे ना, ही टॉय ट्रेनची पटरी आहे. याच्यावरनं ना ट्रेन जाते. ते सगळ्यात म्हणजे सगळ्यात उंच रेल्वे स्टेशन असणारं जी ट्रेन आहे ती ह्याच्यावरून जाते. ते रेल्वे स्टेशनमध्ये तुम्हाला दाखवतो. आणि सध्या हा बघा गेट गुड मॉनिस्ट्रीचा, बुद्धिस्ट मॉनिस्ट्री. सॉरी बुद्धिस्ट मॉनिस्ट्री. आणि आतला व्ह्यू.
करू ना. अफलातून असा व्ह्यू आहे आणि आपण खूप म्हणजे खूप वरती आहोत, डोंगरावर खूप वरती आहोत. हे बघा मोबाईल पण माझा अंग एवढं थरथरत आहे की मोबाईल पण हालतो, नीट शूट पण करायला मला जमत नाही. बघा आता बघा इथली ट्रेन आलेली आहे. आता तुम्हाला इथली ट्रेन दाखवतो. तुमच्यासाठी किती धावत जायला लागलं मला ट्रेन. आता आपण चाललोय खालती. परे हाय कर. हाय गाईज बोल. आता आपण खालती चाललोय बघा. लुक ॲट दिस प्लेस. हे बघा आतमध्ये जाताना बघा दार्जिलिंग. इथली फनी वगैरे तुम्हाला सगळ्यात चांगलं लुक दाखवतो. हे बघा इथलं तुम्हाला एक एक कोरीव काम दाखवतो म्हणजे डिझाईन. आणि हे बघा आणि इथे ना म्हणजे दानपेटी वगैरे असं नाही, पैसे वगैरे इथे असे ओपनले असतात. हे बघा ही सगळ्यात इथली मोठी गोष्ट आहे. डोनर बॉक्स वगैरे मध्ये नसतात मोस्टली. हे बघा हे बसायला वगैरे. बाकी इथलं पूर्ण हे बघा काम. दाई लँग्वेज कोणती आहे? नेपाळ लँग्वेज. ओके हे बघा हे पूर्ण जे लिहिलं आहे ते पूर्ण नेपाळ लँग्वेजमध्ये लिहिलं आहे. बाकी हे बघा तुम्हाला पूर्ण याच्या आतलं दाखवतो. सगळ्यात किती उंच आहे बघा. त्या साईडला पण आपण जाऊ शकतो वाटतं, तरी मी तुम्हाला जाऊन एकदा दाखवतो. जाऊ शकत नाही परमिशन शिवाय, पण तुमच्यासाठी जातोय. हे बघा इथेही सेम तसंच आहे पेंटिंग. फायनली आपला पहिला वाला पॉईंट आहे तो फिरून कंप्लीट झाला. आपण आता झालं सेकंड पॉईंटला. आता आपण इथून जाणार परत कारमध्ये सेकंड पॉईंट बघायला जाणार आहोत. तो पण पॉईंट तुम्हाला मी तसा आता तसं व्हिजिट करून दाखवला प्रत्येक गोष्ट. हे बघा तसाच मी तुम्हाला तो सेकंड पॉईंट पण दाखवेल. आता आपण जास्त वेळ एका पॉईंटवर नाही थांबू शकत, कारण आपल्याला खूप सारे पॉईंट फिरायचे आहेत एकाच टाईमवर. एकाच पॉईंटवर खूप वेळ थांबलो तर आपण पूर्ण कवर नाही करू शकत. आणि आपल्याकडे दिवस पण खूप कमी आहेत, फक्त 3च दिवस आहेत. थंडी बघायला खूप म्हणजे खूप आहे. आपण जाऊया आता पुढच्या पॉईंटला. पुढच्या पॉईंट सेकंड स्पॉटला आपण आलेलो आहोत आणि सेकंड स्पॉटचं नाव पण आहे ते तुम्हाला दाखवतो. बटासिया लूप हा सेकंड स्पॉटचं आपलं नाव आहे आणि आपण एंटर करतोय.
बटाकी आहे. तुम्हाला मी स्टार्टिंग पासून सगळं दाखवतोय. हे बघा कॅशर युद्ध स्मारक स्वतंत्र इच 50 रुपीज तिकीट आहे इथे इच. इथे ना आपण म्हणजे कॉस्ट्युम वगैरे करू शकता. हे बघा आपण कॉस्ट्युम वगैरे करून आपण फोटो वगैरे काढू शकता. तुम्हाला मी पण एकदा करून दाखवतो, थांबा जस्ट वेट. बर्फचा जे पहाड व्ह्यू एक घालून दे ना तू. आज आपलं हे पण बघायला भेटलं दार्जिलिंग मध्ये. बघा फायनली आपण पण ड्रेसिंग केलेली आहे. कसा दिसतोय दादा लांबून एकदम माझा व्ह्यू दाखव. आणि इकडे बघा पूर्ण असा म्हणजे तो मला व्ह्यू बघा पूर्ण असा बोला ना पूर्ण बर्फाचे डोंगर. माउंट एव्हरेस्ट. माउंट बघा पूर्ण माउंट एव्हरेस्ट म्हणजे बर्फाचे पूर्ण डोंगर बघा. आणि आपला लुक बघा कसा दिसतो बघ. मला एवढं कमेंट मध्ये सांगा दादा. आता आपण तुम्हाला खालती जाऊन दाखवतो, थोडं फिरून दाखवतो. आणि माझा लुक तर मला जाम आवडला. असं वाटतं ह्याच्यावर जावं, पण आपल्याला हे रिटर्न द्यायचे आहेत. फक्त आपल्याला फोटोसाठी हे लुक करून देतात ती लोक. बाकी तुम्हाला फिरायला असेल तर दार्जिलिंग खूप भारी आहे. फक्त येताना कपडे गरम कपडे खूप घेऊन नका, खूप थंडी आहे. आता आपण खालती आलोय बघा. आता इथे फोटो काढायचा तुला. तुम्ही ती व्हिडिओ बघितलात ना, सगळे बाजू धंदे वगैरे असतात मध्ये ट्रेन. हे बघा आता मग पुढे दाखवतोय का इथली झाडं वगैरे बघा ना वेगळीच आहेत. तुम्हाला टॉय ट्रेन वगैरे पण इथली दाखवली. टॉय ट्रेन इथे फिरत असते, तुम्ही त्यातही जाऊ शकता. त्यातही खूप भारी आहे. पण जेवढे मी कारने फिरवणार तेवढं चांगलं आहे आणि तेवढं मस्त वाटायला नाही बघा माउंट एव्हरेस्ट. परत एकदा दाखवते. ह्याच्यावर मोबाईल काढायचं मनच नाही करत आहे. आता आपण थर्ड वाला पॉईंटला होतो. सेकंड वाला पॉईंट वरून निघालोय, कारमध्ये बसलोय. डायरेक्ट थर्ड वाला पॉईंटला बघा. आता मध्ये ट्रॅव्हलिंग करता रस्त्याचे सगळ्यांना वॉमिटिंग झाले बघा. एक जण गाडी थांबवली पण वॉमिटिंग सगळे लाईनीत करत गेले बघा. मी नाही रे बाबा. हा 1 2 3 आणि मी पण थोडीफार केली यांच्याकडे बघून. पण चालू तर ह्या लोकांनी केली बघा. काम केलं आम्ही. मस्त काम केलं. वरना बोलतात झाडांना प्रोटीन दिले. प्रोटीन दिलं बोलतात. ते बघा डोंगर वाढला खतपाणी डोंगर वाढला उंची. पाणी पिलू. आपण चालत करूया का सगळे पॉईंट. आपण आपल्या थर्ड पॉईंटला आलोय, लामाहाटा इको पार्क. इथं आपण आलोय. इथनं आपण चालत जाणार आहोत लामाहाटा इको पार्कला. हा बघा म्हणजे हा पण पॉईंट एकदम फिरण्यासारखा आहे, पार्क आहे. आणि इथं पण आपण फिरू शकतो का फोटोशूट वगैरे मस्त सारखं करू शकतो. लामाहाटा उलटी वाला हाय कर हाय. हाय. जोरात बोला हाय. बघा हे आहे ना, हे थोडं ट्रॅकिंग सारखं आहे. म्हणजे आपल्याला थोडं वरती चढण्यासारखं आहे हे पूर्ण.
आपण ट्रॅक चालू केले पूर्ण. वरती चढायला आहे. अरे कसं वाटतंय? बेकार वाटतंय काय का? पडशील. चल चल मी पकडलं तुझा हात. जंगल बघा जंगल. म्हणजे आपल्या तर अशी झाडं मोस्टली तर खूप कमी मी बघितलेत. इकडे जाऊया चल. इथे कसा टायगर येणार? कसा येऊ शकतो? कुठून येऊ शकतो? वरतून टायगर येईल. हो आपण जाऊया ना बरी. मग सगळ्यांना बोल लाईक करायला बोल. हो आता परी पण बोलली. आता सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बरे आता आपण लेक कडे जातोय. ते बघा वरती जेवढं चढायला जाल ना तेवढं वरती चढणच आहे ते बघा. पण चढायला म्हणजे असं वाटत नाही दमल्यासारखं. आणि बाजूने झाडं वगैरे आहेत हे बघा. खूप भारी वाटते. काय ते सगळे क्रिसमसचे आहे. खूप म्हणजे खूप मस्त वाटतंय. आणि हा ब्रिज वगैरे बघा ना एकदम जुना ह्याच्यासारखं. आपण काय करू शकता परी? तुम्ही पण येऊ शकता. ओके. आणि हे बघा हा ब्रिज वगैरे. हा आपल्याला इथे खूप टाइम लागेल जायला. आणि खालती प्लीज नदी आहे जरा छोटी. आणि हे झाड खूप मस्त आहे. काय आहेत परी? झाड खूप मस्त आहे. आणि
आणि मी घातले ग्लव्ह. तूने काय घातलेस परी? ग्लव्ह का ग परी ग्लोव्स का घातलेस? लागतं झाड. झाडं लागतात, मला वाटलं थंडी वाजते. आता आम्ही लोक पण इथं बसून वेट करतोय, म्हणजे ताई दादा वहिनी वगैरे यायच्या अजून बाकी आहेत. आम्ही लोक पटापट पुढे आलो शूट करण्यासाठी. आणि तो पूर्ण तुम्हाला रस्ता दाखवला खालनं वरपर्यंत, म्हणजे वरपर्यंत म्हणजे अजून अर्धा तास पोचला, पण अजून पूर्ण पोचायचं आहे. आणि परी जाऊया का? नको आता. का ग? त्याने एवढं त्यांना येऊ दे. दमलीस का तू? हो खूप दमली. का? तिथून आलो ना आपण एवढा. तिथून आलं म्हणून मग जायचं ना पूर्ण? नाही का ग? जाया ना. नको. मग तुला नाही बघायचं लेक? बघच आहे. मग आता येता येते 2 मिनिट. आता आम्ही लोक पण थोडं इथं बसतो वगैरे आणि आले, आले, थोडा रेस्ट आले, घेतो आणि रेस्ट घेऊन परत वापस चढतो. आले पण आहे. आले पण हा. मग जाऊया लगेच? ए, लगेच नाही जायचं. मग आम्ही पण थोड्या वेळ बसतो आणि मग वापस पुढचं आपण जाऊया. आणि मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. इथं आम्ही इथं. परत आपण वरती जायला चालू केलंय. परी आणि मी आम्ही दोघंच आहोत, ते लोक अजून नाही आलेत, म्हणून आम्ही लोक वापस वरती जायला चालू केले. ते लोक अजून पण खालते शूट वगैरे करत असतील. काय काढले फोटो? नाही का ग? मी काढले नाही इथं. इथे काढलेस ते थोडेच? आपण वरती गेलो काढलं. लेक ओके. लेकेला अजून खूप टाइम आहे. लेकच्या जवळ आलो फायनली. हे बघा मॅगी. ओके मॅगी वगैरे खातो आम्ही लोक, पण परीला पण भूक लागली असेल. परीला आता मॅगी हवी होती, ती मॅगी वगैरे खाते. आम्ही तुम्हाला तसं लेकचा व्ह्यू दाखवतो. लेक वगैरे कसा आहे. परी इथेच बसणार ना? परी इथेच बसणार बोलली. ते मॅगी खात. तर मी तुम्हाला दाखवतो थोडाफार लेक वगैरे, नंतर आपण पूर्ण प्रॉपर बघू. सध्या नॉर्मली ती खाते म्हणून आपण इथे आलो बघायला. हा का या लेक दाखवण्यासाठी मी तुम्हाला एवढंच चढून आलो. नॉर्मलच हा लेक आहे, पण तो येतानाचा एक्सपिरियन्स आहे. आता आपण तर कधी झालो, आपला अर्धा तास झाला आणि पहिले मॅगी वगैरे घातली, ती संपत आली. आणि आता बघा ही लोक आलेत. अर्धा तास लेट. अर्धा तास लेट आले ती लोक, पूर्ण तब्बल अर्धा तास लेट. आपल्यानंतर परत मॅगी संपली आमच्या इथनं हळूहळू खाऊन. पुढे जाऊन ना आपला चांगलासा व्ह्यू बघायला भेटा. आपण अर्धाच ना जात होतो, पण त्या दादा बोलले पुढे जावं. पुढे पण मस्त असा व्ह्यू आहे टी गार्डन मध्ये. हा बघा आता आपण मस्त तुम्हाला व्ह्यू दाखवतो थोडाफार. अरे ताई कसं वाटतं दार्जिलिंग? मस्त. ओके
त्याच्यात घोडे वगैरे म्हणजे तुम्ही घोडे वगैरे राईड करू शकता. घोड्यावर तुम्ही लोक बसू वगैरे शकता, राईड वगैरे करू शकता. नंबर मेरा भी निकलना है. अच्छा असं कसं चालणार? पिल्लू बघितलं आता आपण आलो आपल्या 5व्या स्पॉटवर. तुम्ही बघू शकता आपण रूम घेतली ना, ती रूम पण आपली जास्त लांब नाही. ती बघा हा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपापासून थोडं खालती गेल्यावर रूम आहे. इथं मस्त आपण थोडीफार सिक्युरिटी केली यांच्यासोबत जॉईंट होऊन, त्यामुळे थोडं आता बरं वाटतंय. पण येताना हालत खूप बेकार झाली. म्हणजे आता इथं टायमिंग झालं 4-4:30 पाहिजे. आता थोड्या वेळाने ना पूर्ण अंधार होईल 5-5:30च्या दरम्यान. आता इथं सनसेट वगैरे होईल, ते पण तुम्हाला मी दाखवेल. बघा तोपर्यंत थांबलो, तोपर्यंत तुम्हाला सनसेट पण दाखवेल. का इथं थंडी वगैरे आता वाढलेली आहे आणि खूप थंड वाटतं. पण हे त्या तरी पण आपण इथं फिरतोय कारण आपली रूम थोडी जवळ आहे त्यामुळे. आणि बघा लिली गेली. आपल्या पण घरी अशीच सेम आहे, पण तिचं नाव लिली आहे. तिचं नाव काय आहे ते मला नाही आयडिया. आणि आता 5वं पण आपण फिरायला आलो आहे. ते पण एक बुद्धिस्ट टेम्पल आहे. एक बुद्धिस्ट टेम्पल आहे आणि ते बुद्धिस्ट टेम्पल आपण फिरू वगैरे. आणि ते पण मी तुम्हाला विजिट करून दाखवेल की काय कसं आहे हे टेम्पल. ते बघा तिथली आज आपण टोटल 6 स्पॉट फिरणार होतो, पण 5च फिरलो कारण थोडंफार लेट झालं. आणि ट्रॅव्हलिंग आपल्या एवढी जमली आहे कारण आपल्याला सवय नाही एवढी. आणि गाडी हे रस्ते आहेत ना खूप वळणाचे रस्ते, त्यामुळे ना प्रत्येकाला वॉमिटिंगचा वगैरे त्रास झाला आणि सगळे त्रास होत गेला. त्यामुळे येते हे टोटल ना 4 फ्लोअरचं आहे. हा फर्स्टवाला फ्लोअर, मग फर्स्ट फ्लोअर नाही खालचे. आता आपण सेकंडला जातोय.
भेटूया उद्या आपण फिरू वगैरे, ते पण उद्या तुम्हाला दाखवतो कुठे कुठे फिरतो, काय काय फिरतोय दार्जिलिंगमध्ये. तर थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.